काय मंडळी, पोळी भाजी खायचा कंटाळा आलाय? चला तर मग करूया छानपैकी रगडा पॅटीस. इथं मी वाटाणे 7-8 तास भिजत घातले होते. ते अशा पद्धतीनं भिजलेले आहेत. आता आपण हे कुकरला लावून घेणार आहोत. काही बटाटे पण घेतलेले आहेत, त्याची सालं काढून हेही आपण कुकरला लावून घेणार आहोत. वाटाण्यांमध्ये मी एक बटाटा घातलेला आहे, पाणी घातलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं तिखट, हळद, जिरं घातलेलं आहे आणि हे आपण 4 ते 5 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेलं आहे. इथं अशा पद्धतीनं आपण जे वाटाणे उकडून घेतलेले ते छान एकजीव स्मॅश करून घेऊया. इथं अशा पद्धतीने हे छान स्मॅश झालेलं आहे. जे बटाटेही उकडून घेतले होते तेही आपण कुस्करून म्हणजे स्मॅश करून घेऊया. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत. पोळी भाजी आमटी भात नकोच म्हणतात, काहीतरी वेगळं कर. चला तर मग करूया रगडा पॅटीस. इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे जे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते छान परतून घेते. आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घालून आपण परतून घेऊया. आता याच्यातच काही घालूया मसाले. आता याच्यात मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा धन्या जिऱ्याची पूड आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि उकडून घेतलेले वाटाणे याच्यामध्ये घालून घेते. चवीनुसार मीठ, थोडंसं अंगाबरोबर पाणी घालून घेते. आपल्याला फार हे पातळ करायचं नाही आहे, दाटसरच दबदबीतच ठेवायचं आहे. आणि एक उकळी आली की याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे आपला झटपट तयार होतो इथं रगडा. आता आपण जे बटाटे स्मॅश करून ठेवले होते त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा जिऱ्याची पूड, थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून याचे मी गोल पॅटीस करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये मिळून येण्यासाठी कॉर्नफ्लोअर वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ किंवा थोडेसे ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता, पण इथं त्याची काही गरज लागत नाही. अशा पद्धतीने इथं माझे पॅटीस तयार आहेत. आता आपण हे गरम तव्यावर तेलाच्या सहाय्यानं भाजून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही तूप लावा किंवा बटर लावा, अजून याची चव छान येते. असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथं माझे पॅटीस तयार आहेत. आता आपण डिश सर्व करूया. एका बाऊलमध्ये थोडासा रगडा घालून घेते आणि ह्याच्यावर 2 पॅटीस घालून घेते. अजून वरतून थोडासा रगडा घालून घेते आणि ह्याच्यावर आपण थोडासा घालणार आहे चाट मसाला, त्याच्यानंतर चिंचेची चटणी आणि मग पुदिन्याची चटणी घालून घेऊया. थोडासा कांदा आणि वरून शेव भुरभुरूया, म्हणजे आपली झटपट तयार होते रगडा पॅटीस डिश. तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता किंवा नुसतंच ही डिश छान लागते. तोंडाला चव मस्त येते. लहान मुलांना तर फारच ह्याची टेस्ट आवडते, आवडीनं खातात. तर पोटभरीचा नाश्तासुद्धा हा बनून जातो. तर अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.